हो गया। तर काँग्रेसनं भगव्या दहशतवाद्याचा खोटा नरेटिव्ह सेट केला होता. त्यांनी हिंदूंची माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. हिंदू दहशतवादाचा भगव्या दहशतवादाचा जो खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि निवडणुकीमध्ये अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे, भगवा आतंकवाद आहे अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघड झालेलं आहे। खरं म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी कारवाई केली त्यांची तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचं संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे। तर सत्याचा विजय झाल्याचं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर निशाणा साधला। 17 वर्ष एवढा मोठा कालावधी या बेकसूर लोकांना ज्या काही यातना भोगाव्या लागल्या आणि त्यानंतर हा निकाल आज लागलाय। ठीक आहे, 17 वर्षानंतर का होईना, पण सच्चाईचा विजय झालेला आहे आणि या लोकांना कोर्टाने निर्दोष ठरवलंय। संशयावर केवळ आरोपी बनवता येणार नाही आणि सजाही देता येणार नाही असा कोर्टाने निकाल दिलाय। कोर्टाचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आतंकवादी आणि दहशतवाद्यांवर जी काही जरब आणि वचक, मग काश्मीरच्या खोऱ्यामध्ये असू द्या नाही तर मुंबईत असू द्या, बिलकुल वचक नव्हता। कारण त्या काळचं सरकार या देशद्रोह्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या ऐवजी या ठिकाणी मतांचं राजकारण करत होतं, हे दुर्दैव आहे। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। मालेगांव विस्फोट मामले में आज न्यायालय ने जो निर्णय दिया है उसने सत्य को स्पष्ट किया है। कुछ लोगों ने अपने निजी स्वार्थ और राजनीतिक हितों के कारण मालेगांव विस्फोट मामले को जिस तरह से उलझाया और उसमें पूरे हिंदू धर्म और समस्त हिंदू समाज को आतंक से जोड़ने का एक कुत्सित प्रयास किया था। एक लंबी न्यायिक प्रक्रिया और तथ्यों के आधार पर आज न्यायालय ने जो निर्णय दिया है उसने इन सारे आरोपों को निराधार घोषित किया है। तर मालेगावच्या निकालानंतर नितेश राणे आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। परत परत एकच विषय सिद्ध होतोय की आतंकवादाचा रंग आणि जिहादचा रंग हा हिरवाच आहे, हे स्पष्ट झालेलं आहे आता वारंवार। मग ते महाविकास आघाडी असो किंवा अगोदरचं युपीएचं सरकार असो, तेव्हा हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांवर ज्या खोट्या केसेस टाकल्या गेल्या त्यांना अडकवण्याचा जो प्रयत्न झाला ते या हिंदुत्ववादी विचाराचं आमचं केंद्र आणि राज्य सरकार असताना शक्य नाही। हे खोटे पुरावे असेल तर हे खोटे पुरावे कोणी तयार करण्यात आले होते, केले होते। मग ज्या निर्दोष लोकांनी मुंबई ट्रेन धमाका असू द्या किंवा हे मालेगाव धमाका असू द्या, याच्यामध्ये जे जे डुप्लिकेट, आर्टिफिशियल आणि फेक जे एव्हिडन्सेस तयार करून या लोकांना जेलमध्ये टाकले होते त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे हे इम्तियाज जलील किंवा सरकार ठरवणार नाही आहे। हे कोर्टाने याच्या बाबतीत निर्णय देण्याची आवश्यकता आहे। हा तपास खोटा आहे, लोकांना गोवण्यात आलेला आहे। त्या रामजी कलसंग्रा, संदीप डांगे आणि दिलीप पाटीदार यांचा खून करण्यात आलेला आहे आणि तरी असे असताना ते जिवंत आहेत म्हणून दोषारोप पाठवण्यात आला। हे त्याचा तपास करण्यासाठी मला नेमला होता। ज्याला मारलेलं आहे, जे मेलेले आहेत ते जिवंत आहे दाखवण्यासाठी मी त्यांच्या घरी जाऊन रेड करणे वगैरे वगैरे ह्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या। त्यामुळं मी काय ते केलं, मी बघितलं ते सगळं, माझ्या लक्षात आलं की हे सगळं खोटं आहे आणि आपल्याला ह्याचा वापर करण्यात येत आहे। निकालाविषयी समाधान आहे आणि निकालाविषयी माझी भूमिका काय आहे हे जजमेंटमध्ये आलं असेल तर माझ्या इतका भाग्यवान कोण नाही।
जजमेंटमध्ये माझे मुद्दे मी मांडलेले आहेत, ते जर काय कुठं ना चांगला वाईट कशा काही ना जर आले असतील तर मी नक्कीच मला न्याय मिळाला असं समजतो, मग समाधानी आहे मी. समझौता ब्लास्ट किसने किया नहीं मालूम, मक्का मस्जिद का ब्लास्ट किसने किया नहीं मालूम, मुंबई ट्रेन ब्लास्ट किसने किया नहीं मालूम, 2006 मालेगांव किसने किया नहीं मालूम, 2008 किसने किया नहीं मालूम. तो फिर कौन है? अगर वाकई में जिन लोगों ने ये किया है वो तो खुले फिर रहे हैं. फिर हम मोटा मोटा सवाल यही कर रहे हैं कि क्या मोदी सरकार, क्या महाराष्ट्र की सरकार सुप्रीम कोर्ट जाकर इस जजमेंट पर स्टे लगाएगी नहीं लगाएगी. कल माननीय गृहमंत्री जी ने क्या कहा राज्यसभा में, हिंदू जो है वो टेररिस्ट नहीं होता है. इस देश में जितने टेररिस्ट हैं उनका जो है एक ही धर्म है, इसीलिए वो प्रूफ हो गया. इतने दिनों से कांग्रेस ने जो है पूरा सैफरन टेररिज्म, राज्य की सरकार, केंद्र की सरकार, यही सब घटिया काम करती रही. सच परेशान हो सकता है मगर पराजित नहीं हो सकता, हा विश्वास सर्वसामान्यांना वाटेल. आणि जे तुष्टीकरणाचं राजकारण होतं तो जर तुम्ही कालावधी बघितला आणि यासाठी कदाचित या घटनेचं राजकारण केलं गेलं असा संदेह तेव्हा होता. या संदेहाला पुष्टी आता प्राप्त झाली, कारण निर्दोष मुक्तता झाली. पहिली गोष्ट म्हणजे बॉम्बस्फोट झाला का, तर हो झाला. कुठे झाला त्याचं स्थळही निश्चित आहे. त्यामध्ये लोक मेले का, हो लोकांचा त्यामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे बॉम्बस्फोट झालेला आहे. मग आरोपी गेले कुठे, हा एक स्वाभाविक स्वरूपाचा एक प्रश्न हा अनुत्तरित राहिलेला आहे. जे दोषी असतील त्या दोषींना पकडला जायला पाहिजे आणि त्या दोषींवर शिक्षा झालीच पाहिजे. या अनुषंगाने सरकार पुढे काय करणार हा एक प्रश्न या निमित्ताने अनुत्तरित राहतो. मैं इस बात पे इतनी खुश हूं कि मेरे पास लफ्ज नहीं, क्योंकि मैं जब प्रज्ञा नासिक की जेल में थी तो मुझे एक पुलिस अधिकारी, महाराष्ट्र पुलिस अधिकारी के जरिए पता लगा कि प्रज्ञा का बहुत टॉर्चर हुआ है. कोई प्रज्ञा से मिलने नहीं जाता था. तब मैं प्रज्ञा को मिलने गई हूं नासिक की जेल में, और जब प्रज्ञा मिली तो मैं फूट फूट के रोई. और मैं उसके लिए कुछ लिए भी नहीं गई, वो मेरे लिए माला रखे हुए थी. निश्चितपणे सिद्ध केलेलं नाही की हे लोक ज्यांचे आरोपी होते ते त्यात काय म्हटलेलं आहे की हे निर्दोष आहेत असं म्हटलेलं नाही, की आपण त्याचा अर्थ असं नाही काढला पाहिजे. पुरावा मिळाला नाही आणि पुराव्याच्या अभावी त्याला सोडलेलं आहे. आता दुसरी गोष्ट आहे की कोणीतरी बॉम्बस्फोट केला, मग यांनी नाही केला तर कोणी केला, मग का आपोआप झाला? आरडीएक्स कोणीतरी आणलं का? आरडीएक्स काही सब्जेमध्ये मिळतं का? कोणीतरी कट करून हे सगळं केलेलं आहे. कट कोणी केला हे काही सांगत नाहीत. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की एनआयए शेवटी कुणाच्या नेतृत्वाखाली काम करतं? एनआयए हे अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली काम करतं. तुम्ही काय अपेक्षा करणार? हिंदू आतंकवाद, भगवा आतंकवाद कह करके एक आतंक सा मचा रखा था. कुछ लोगों के मंसूबे थे हिंदुत्व को और सनातन को, भगवा को बदनाम करने के. वो मंसूबे उनके अब फेल हो गए. सारी दुनिया के सामने सच आ गया. अब कोई हिंदू आतंकवाद, भगवा आतंकवाद कह करके भारत के सनातन धर्म को बदनाम नहीं कर सकेगा. तेव्हा विषय सुरू होतो 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोटापासून. त्याला रंग येतो हिंदू दहशतवादाचा किंवा तो दिला जातो. त्यानंतर उलटतात 17-18 वर्ष, निकाल येतो सगळे आरोपी निर्दोष. आणि आता प्रश्न असा आहे, मग दोषी कोण? आणि मग जे काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला, जे गंभीर शब्द वापरण्यात आले काँग्रेसच्या नेत्यांकडून, त्याचं करायचं काय? पुढे जाण्यापूर्वी आपल्यासोबत मान्यवर आहेत. याबद्दल चर्चा करायला आज आपल्यासोबत अनेक मान्यवर या विषयावरती बोलण्यासाठी आहेत. सचिन सावंत आहेत, इम्तियाज जलील आहेत, शरद पोंक्षे आहेत, भाजपचे अनिल बोंडे. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी काही निवडक प्रतिक्रिया पाहून मग त्यांच्याकडे जाऊयात. त्यासाठी मी जातोय माझ्या मीडिया सेंटरला. पाहूया आपण काही प्रतिक्रिया. फेसबुकवर आलेली प्रतिक्रिया. देवेंद्र बर्वे लिहितात, होय हिंदू दहशतवादी म्हणणाऱ्यांना ही चपराक आहे. जाणून बुजून घडवलेला भगवा दहशतवाद हा शब्दप्रयोग चुकीचा आहे, हे आजच्या निकालानंतर सिद्ध झालं. सागर सावळे लिहितात, कोण आतंकवादी आहे किंवा नाही हे न्यायपालिका ठरवेल, पण तुम्ही एका संविधानिक पदावर असताना असं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे? यशपाल बचाते लिहितात, आतंकवादाला रंग नसतो. घाणेरडे राजकीय लोक त्याला खतपाणी घालत असतात आणि आपली राजकीय पोळी भाजून घेतात. केशव डहाके लिहितात, मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपी निर्दोष असतील तर मग बॉम्बस्फोट कोणी घडवून आणला? सगळ्यांच्याच मनातला प्रश्न आहे हा.
तर फेसबुकवरती आणखी एक प्रतिक्रिया मिलिंद कुलकर्णी, अगदी खरं आहे, काँग्रेसच्या फेक नेरेटिव्हला चपराक बसली आहे. आणि आता या विषयावर बोलण्यासाठी आपण जाऊयात गेस्ट सेंटरला. माझ्यासोबत या क्षणी आहेत इम्तियाज